आचार्यजी, एक गोष्ट ही येते की जी रेग्युलर नैतिकता आहे ती ॲक्टर्समध्ये तर फरक करेल की अच्छा याच्यामुळे इन्फ्लुएन्स होत आहात तर यार तुम्ही वाईट प्रकारे इन्फ्लुएन्स होत आहात पण त्याच गोष्टीला एक कव्हर बनवून मोटिवेशन आणि कोचिंग इंडस्ट्री चालवत आहेत तर त्याला प्रश्न विचारणं लोकांना वाटतं की त्यांना तुम्ही तोपर्यंत प्रश्न विचारू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही नैतिकतेलाच प्रश्न विचारू शकणार नाही. जर तुम्ही स्वीकारलंच आहे की दूध चांगली गोष्ट आहे तर आता जो कोणी दूध विकतोय त्याच्याकडून विकतही घ्याल. तुम्ही जर स्वीकारलंच आहे की अमुक पुस्तक खूप चांगलं आहे तर जो कोणी ते पुस्तक विकत असेल त्याला तुम्ही पैसे द्याल. ज्याला पैसे देताय त्याने लुबाडलं नाही तुम्हाला. ज्याने तुमच्या मनात ही गोष्ट बसवली होती की अमुक पुस्तक किंवा अमुक धारणा खूप मोठी गोष्ट असते त्याने लुबाडलं होतं तुम्हाला. त्यांनी लुबाडलं आहे तुम्हाला. समजतंय ना? उदाहरणार्थ कोणीही जर शांतपणे सांगत असेल की बघ बाळा जीवनात असं कर तसं कर. आता ही इमेज तुमच्या मनात लहानपणापासून बसवली गेली आहे की अशा तऱ्हेने जे लोक बोलतात ना ते चांगल्या गोष्टी बोलतात. तर मग जो कोणी आता जीवनामध्ये तुम्हाला भेटेल आणि तो एकदम फालतू जरी बोलत असेल पण तो एका पद्धतीने बोलत असेल खास अंदाजात एका खास शैलीत बोलत असेल तर तुम्ही त्याला मानाल. हे जितके पण नैतिकता विकणारे असतात हे तुम्हाला कोणतीही नवीन गोष्ट विकत नाहीत. हे तुम्हाला त्याच गोष्टी विकत आहेत ज्या तुम्हाला 5 ते 7 वर्षाचे असताना आधीच सांगितल्या गेल्या होत्या आणि तुम्ही त्या गोष्टींसमोर डोकं झुकवलं होतं कारण तुम्ही इतके लहान होता की तुम्ही ते तपासून पाहू शकत नव्हता. त्यामुळे ती प्रिन्सिपल्स तुम्ही आधीच मानले आहेत की ती तर ठीकच आहेत. आता आयुष्यभर जो कोणी मिळेल त्या तत्वांचा प्रतिनिधी तुम्ही लगेच त्याच्यासमोर झुकाल. तुम्ही त्याच्यासमोर नाही झुकलात. जे तुमच्यासोबत लहानपणी झालं होतं ना तुम्ही 5 वर्षाचे होता 7 वर्षाचे होता फार फार तर 10 वर्षाचे होता आणि तुम्ही झुकला होता. उदाहरणार्थ की अंकल जेव्हाही येतील तेव्हा लवकर नमस्ते करा आणि डोकं झुकवा आणि हे करा किंवा अमुक कोण आलं की पटकन त्यांच्या पाया पडा. आता ही गोष्ट तुम्ही तेव्हा स्वीकारली होती. स्वीकारली नसती तर कानाखाली खाल्ली असती. तुम्ही लहान होता. आता आयुष्यभर त्या प्रकारचे लोक तुमच्यासमोर जेव्हाही येतील तुम्हाला थोडं बांधल्यासारखं वाटेल. लगेच तुम्हाला अशा लोकांसमोर एक दबाव जाणवेल. तो दबाव त्यांच्या उपस्थितीमुळे नाहीये. तो दबाव तुमच्यावर लहानपणीच टाकला गेला होता. तो माणूस फक्त त्या दबावाचा एक नवीन प्रतिनिधी आहे.